नमस्कार. शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत. दुष्काळग्रस्तांचे 35.81 कोटी आचारसंहितेच्या कचाट्यात. महसूल विभागामुळे नामुष्की. याद्या अपलोड करण्याचा पडला विसर. खरीपच्या पीक विम्याची रक्कमही लालफितीत. आळेफाटा बाजारात कांदा 160 रुपयाला 10 किलो. 23,992 कांदा पिशव्यांची आवक. हमीपेक्षा 800 रुपये जादा. गव्हाला 3,000 भाव. हरभऱ्याचे दर महिनाभरात 1,000 कमी. ज्वारीची आवकही वाढली. हमी भावापेक्षा 800 रुपये जास्त भावाने गव्हाची विक्री. ज्वारीची भाव 2200 पर्यंत. तूर सोयाबीन स्थिर. बाजारात सोयाबीनची आवक वाढली. हरभऱ्याचे दर घसरले. उदगीर बाजार समिती. घरी साठवणूक केलेले सोयाबीन बाजारात. हरभऱ्याच्या दरात 400 रुपयांची घसरण. फोडणी महागली. खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले. पाम 15 तर सोयाबीन तेलात 10 रुपयांची वाढ. आयात शुल्क कपातीचा तेलबियांच्या बाजारावर परिणाम. 4 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा कापणी प्रयोग अहवालावर अवलंबून. 2 लाख शेतकऱ्यांना मिळाली 25% रक्कम. 3 एकरात केवळ 11 किलो ज्वारीचे बियाणे पेरले आणि तब्बल 70 क्विंटलचे उत्पादन घेतले. पिंपरीच्या युवा शेतकऱ्याचे ज्वारी पिकाचे विक्रमी उत्पादन. 3,000 रुपये क्विंटलने गावातच केली विक्री. खर्च वजा करता 2.25 लाखांचा निव्वळ नफा झाल्याचा दावा. पांढरा सोन्याने खाल्ला भाव. देवळी बाजारपेठ हाऊसफुल. बाहेर जिल्ह्यातूनही कापसाची आवक. रुईचे भाव वाढल्याने कापसातही तेजी. कापसाच्या मार्केटकरता सभापतींची तळमळ. शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ. बांबू शेतीसाठी 200च्या वर शेतकऱ्यांनी केले अर्ज. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बांबू शेतीला मिळते पसंती. नवीन योजनेत भरीव अनुदान. पीक कर्ज वसुली संथ. हेक्टरी 20,000च्या बोनसची प्रतीक्षा. 0 व्याजदर पात्रतेकरिता 31 मार्च अंतिम तारीख. हेक्टरी 20,000 रुपये बोनसची प्रतीक्षा. हरभऱ्याचे भाव पुन्हा घटले. शेतकरी झाले हवालदिल. नाफेडकडून अद्याप हरभऱ्याची नोंदणी नाही. कापसाची खेडा खरेदी. अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.